फोन झाला काय 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 साहेब आता तुमच्या 32 जे मुद्दे होते त्याच्या अनुषंगाने तुम्हाला परवा लेखी दिलं समजा 32 मुद्द्याच्या अनुषंगाने आम्ही काय करतोय कारवाई करतोय काय बाकी आहे आणि कुठले मुद्दे पूर्ण झाले सगळं तुम्हाला दिलेलं आहे. सगळं तुम्ही ऐकलं ना काय म्हणतो मी काय चुकीचं बोलतो नाही त्याच्यामध्ये काय झालं तुम्ही 0.80 राहता आता सगळं त्याचं काम करता ठीक आहे मला आम्ही म्हणतो का की माणूस आहे शेवटी आज नवऱ्या त्याला वेळ लागणार आहे हे आम्ही ॲग्री करतो परंतु तुम्ही आत्तापर्यंत किती कारवाई झाल्यात हे दाखवले आम्हाला त्याचे कागद दाखवलेत का कारवाई नाही कारवाई प्रोसिडिंगमध्ये घेतले याच्यावर जे केले ते केलं असं दाखवलेलं नाही तुम्ही फक्त आकडेमोड दाखवले नाही म्हणजे जसं तुम्ही महाराष्ट्र शासनाने दाखवता की माहिती अधिकार किंवा तुमचं कामकाज किती आले ते 0.80 दाखवता 0.80मध्ये काय करता तुम्ही 90% काम झालं म्हणतात 10% प्रोसेसमध्ये असं दाखवतात मग त्या पद्धतीने झालं आम्ही काय म्हणतो आज एवढी जनता आहे एवढी लोक आहेत एवढे शेतकरी किंवा ज्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांना आम्ही काय उत्तर द्याल बरोबर ना जर आम्हाला कागद जर दाखवता आला तर मग आम्ही त्या लोकांचं समाधान करू ना सध्या तर तुम्हाला जो कागद दिला ना 32 मुद्द्यांवर जे काही म्हणणं आहे ऑफिसचं ते तुम्हाला दिलं सध्या आणि राहिला विषय गुरुवारी परवा दिलं आणि तुमची पोस्ट घेतली मेल घेतला मेल दिला तुम्हाला 32 मुद्द्यांवर इकडे मुद्दा आणि आम्ही करत असलेलो कारवाई याने दिलं ना देशमुखने तर आता त्याच्यात अधिक तुम्हाला चर्चा करायची असेल तर सांगितलं आणखी काही मुद्दे असतील गुरुवारी पण चर्चा करूया फोनवर बोलण्यापेक्षा समक्ष चर्चा करू ठीक आहे गुरुवारी मान्य आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या काय ऑफिस बोर्डच आहे माझी अशी विनंती आहे की आपले 32 मुद्दे फार व्यापक स्वरूपात आहे त्याच्यावर प्रत्येक मुद्द्यावर ऑफिसने कारवाई सुरू केलेली आहे आणि लगेच पूर्ण होणारे मुद्दे नाही काही खालच्या ऑफिसरनं करून घ्यायचे काही आम्हाला स्वतः करायचे तर आमची विनंती अशी आहे की त्याला जो वेळ लागणार आहे त्याच्यासाठी विनंती केली त्याची वेळ द्या राहिली विषय साहेब गुरुवारी तुमची डिटेल मुद्द्यांवर चर्चा करणार आहे नाही असं नाही उपोषण करताना काय नाही 4 जण उपोषण करते उपोषण करताना तुम्हाला परवा विनंती केली तसं प्रथम एकदा विनंती करतो थोडा वेळ द्या उपोषणाचा मार्ग तुम्ही मागे घ्या. हा ॲग्री करू आम्ही हां. ॲग्री करू तुम्ही नवीन आहात तुम्हाला यातले विषय माहिती ज्या काही जुन्या चुका झाल्यात आम्ही त्याच्यावर काय मागतोय फौजदारी का मागतोय की आमच्या जागा बळकवण्याचा प्रयत्न झाला आमच्या जागा बळकवून लोकांच्या ताब्यात गेलेल्या आहे त्या आम्हाला रिलीफ कोण करून द्याला पहिली हा एक मुद्दा आहे त्या रिलीफ झाल्या पाहिजे ना त्या पहिले कुणाच्या ह्याने गेल्या तुमच्या चुकीच्या म्हणण्यामुळे तुमच्या खात्याच्या चुकीच्या म्हणणे तुमच्या म्हणण्यापेक्षा तुमच्या खात्याच्या चुकीच्या म्हणण्या काय XYZ पैसे खाऊन झाल्यात काय झालं साहेब ह्याच्या गोष्टीत आम्हाला न्याय कसा मिळणार जर तुम्ही तुमच्या खात्याच्या चुका होणार आणि आम्ही कोर्टात जायचं म्हणजे शासनाच्या चुकांनी लोकांना का त्रास बरं आम्ही तुम्हाला म्हणलो होतो मोजणी करून द्या तुम्ही करताना शासनाने योग्य पद्धतीने जर मोजणी दिली असे हा वाद पेटला नसता सगळे विषय त्याच्यात समाविष्ट आहे आणि नाही पण या गोष्टीला आज मला सांगा तुम्ही 2018 पासून काही लोक 16 पासून काही लोक एवढी ग्रासलेली आहे मग त्यांना न्याय कधी येणार ते मी सांगतो त्यांना पुढं प्रोसिडिंग करायची शिंदे साहेब आपणच बोलू ना शिंदे सरांशी बोला आणि माझं काय म्हणणं आहे प्रत्येक मुद्द्यावरती आम्ही कुठलाही मुद्दा सोडलेला नाही बरं आजच्या करताना सगळे मुद्दे आम्ही आजच्या मुद्द्यात कसं ठरणार त्यांना आम्ही सांगितलं याच्या मुद्द्याच्या अनुषंगाने ते आले तुमच्याकडे त्याच्यावर म्हणले आम्ही काय म्हणलं आम्हाला लिखी दे त्याच्यावर काय प्रोसिडिंग केली का आम्ही लोकांना काय सांगणार उठतो जा किंवा का करू नका म्हणून ते उद्या आम्हाला करणार बरोबर प्रत्येकाचा जेन्युइन काहीतरी प्रॉब्लेम आहे ना हे असा येणार नाही याच्यात एक तरी उत्तर दाखवा बरं नाही सगळे सामान्य शेतकरी भांडलेले मग आज ह्या महिला आल्या तेवढ्या ते महिला का आल्या तर ह्याच्याकरता आम्हाला काहीतरी आश्वासन नाही आत्ता जा म्हणले की उद्या सगळे विसरतात बरोबर मग आम्ही जाऊ का काय करू हे फक्त विचारून घे सर ठीक आहे तुम्ही कमिटमेंट करता कमिटमेंट झाली एक माणूस चांगला एक अधिकारी चांगला बाकीचे नाही ना तुमच्या खात्यातले चांगले अहो बाकीचे चोर आहेत आम्ही त्याच सांगतो ना आणि त्यांना पण द्या ठीक आहे साहेबांनी आता कारवाई पण चालू केल्या प्रत्येकावर कारवाई करतात पण साहेबांचं असं म्हणणं आहे की आम्ही एकदम एवढं कारवाई करू शकत नाही ते नाही आम्ही ॲक्सेप्ट करू पण जो लई फ्रॉड करतो त्याच्यावर पटकन कारवाई करा ना कुठलाही मुद्दा आणतात प्रत्येक मुद्द्यावरती कारवाई आपण करणार आणि त्याच्यात काय कारवाई करतोय काय कारवाई करत नाही ते सुद्धा तुम्हाला नंतर कळतं सध्या तर आपण प्रत्येक मुद्दा जो आहे ना त्याच्यावरती आपण करताय तसं तर आम्ही करू घालून करताय तर अहवाल मागवत असेल तर अहवाल नाही ही अहवाल मागण्याची पद्धत बंद करा माझं काय म्हणणं अहवाल मागण्यापेक्षा साहेब अहवाल मागण्यापेक्षा त्याला मला तू दप्तरच घेऊन ये आमच्याकडं दप्तर घेऊन ये आणि तू मला सांग याच्यात काय चूक झाली आणि जर झालं तर इथंच बस
टायपिंग करून दे, नाहीतर तुम्ही बोला तर ऑफिसमधून बाकीची कामं करायला. चला तू इथं बसून टायपिंग कर, समोर होईल तुमच्या. तो अहवाल पाठवल्यानंतर काय करणार तुम्हाला समोर चुका दिसतील ना. आता तुमचं सिनियर ऑफिस आहे, तुम्हाला माहिती का खालच्यांनी काय केलं हे तुमच्या लक्षात येणार. ते आता स्पीच करून नाही चालणार, असं आम्ही सोडून देऊ म्हणजे काय मेरिटवर आम्हाला बघावं लागेल. माझं तेच म्हणणे ही अहवाल करायची पद्धत ती 1 ते 32 मुद्द्यात काय दिलेलं आहे आम्ही की तुम्ही डायरेक्ट त्याला कॉल करा ना, जसं कोर्ट कॉल करतो. कोर्ट काय सांगत की बाबा कलेक्टरला सांगितलं की काय होतं जे डायरेक्ट कलेक्टर सांगतात, कलेक्टर दप्तर तिकडे देतो कसं करा आम्हाला. गुरुवारी साहेब तुम्हाला भेटणार, पूर्ण वेळ देणार आहे. किती वेळ लागला तरी चालेल, फक्त आजच्या दिवस तुम्ही सुरूपर्यंत आंदोलन गुरुवारपर्यंत स्पीच करा. गुरुवारी तुम्ही परत सत्तर त्यानंतर तुम्ही दिशा ठरवा आणि आम्ही केलेले प्रयत्न नाही बघा.